तुझ्या मेंदूचं ट्रॅकिंग झालं ते बिघडलंय बाळा. ठीक आहे, काहीतरी नीट करून घे मेंदूला, काहीतरी सावरून घे त्याला. भाजी अर्धवट शिजली. मी म्हणणार होते की भाजी झाली तर आपण चपाती तरी फक्त मागूया, ऑर्डर करूया. ऑर्डर करूया? तू स्वतःसाठी एकच चपाती कर बर का. ते लय महागडे ते सही देऊन सगळी प्रॉपर्टी ही जी प्रॉपर्टी नाही ही लायबिलिटी दुसऱ्या कोणाच्या नावावर करायला तयार आहे. काकूंच्या नावावर करून टाकतो ही लायबिलिटी. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. प्रत्येक घरात एक स्त्री येते ना, ती लक्ष्मीच्या पावलांनी येते आणि तिच्या पावलांनी घर एकदम उजळून टाकते आणि घराचं नाव रोशन करते, मोठं करते, पैसा आणते घरात. अरे कहना क्या चाहते हो? हे आमच्या घरातली स्त्री आहे ना, ही पैसे आणायचं द्या सोडून जे आहे ते पण घालवते. नुकसान होते नुकसान. तुम्ही पहिल्या ब्लॉग पासून बघितला असन, कधीतरी धडपडती, कधीतरी पाडती, फोडती, हे नासवती, ते खराब करते. आज सुद्धा असंच केलेलं आहे. बस ना, मी काय करणार? मी तुला किती वेळा म्हणलं की गॅस बुक करू का, गॅस बुक करू का? हा, काय म्हणाली तू? नाही नको बुक करू, राहू दे, आहे गॅस. नाही, मला वाटलं की आत्ताच लाव गेल्या महिन्यात, आणि मग मला वाटलं की नाही लागणार, म्हणून मी म्हटलं की नाही, ह्या महिन्यात करणार होते, मी सांगणार होते. सॉरी, विसरले. एक नंबरची बनवट बाई आहे. या महिन्यात पण मी तिला विचारलं, आणि मी मागच्या 2 महिन्यापासून आहे ना, किती मला असं वाटतं 2 महिन्यांपूर्वी आम्ही गॅस लावला होता, आणि मी मागच्या महिन्यापासून म्हणतोय अमू गॅस बुक करू का? नाही नको. हा महिना स्टार्ट झाला तेव्हा पण म्हणलं अमू या महिन्यात तरी गॅस बुक करायला पाहिजे आपल्याला. नाही, नको, पुढच्या महिन्यात बुक करू, पुढच्या महिन्यात. असं नव्हतं बोलले मी सांगते बोलले होते, पण ते काहीतरी गडबडलं. मला माहित नव्हतं आपण कधी लावलाय ते, माझ्या लक्षात नाही रे. सॉरी, मला वाटलं आपण कधी लावला ते माझ्या लक्षातच नाही. इतने तेजस्वी लोग हैं हमारे पास. आता मी ते तुला म्हणून म्हटलं की आता ट्रॅक करायला माझ्या लक्षात राहील ना. सॉरी. तुझ्या मेंदूचं ट्रॅकिंग झालं ते बिघडलंय बाळा. ठीक आहे, काहीतरी नीट करून घे मेंदूला, काहीतरी सावरून घे त्याला. मग आता मला एक सांगा, आता आपल्या जेवणाचं काय करायचं बाळा? आता काहीच नाही. भाजी पण काहीतरी खावं तर लागलच ना. नाही, भाजी अर्धवट शिजली. मी म्हणणार होते की भाजी झाली तर आपण चपाती तरी फक्त मागूया, ऑर्डर करूया. चीज बढ़िया है, एकदम रापचिक चीज है, लेकिन इसमें खर्चा इतना है ना कि असली वाले अमीर ही अफोर्ड कर सकते हैं. ऑर्डर करूया काय? मला वाटतं हिचं तोंड दुखत नाही का असं बोलतात. हा, काय एवढी डेअरिंग येते कुठून? एवढं माझं न म्हणती कुठून एवढा मास आणती ग? अरे ते नाही, मग आता काय करणार? मग तू तसं पण मला विचारलं होतंस ना काही ऑर्डर करू का सकाळी, तेव्हा मी काय बोलले होते? नाही, म्हणून मी नाही बोलले होते. ते नाही सांगत. हा, पण आता माझा मूड गेला. आता मला नाही करायचं ऑर्डर, मला घरचं जेवण करायचंय. मग गॅस करून आणू? मला नाही माहिती. आता एक काम कर, तुझी स्कूटी आहे ना, तुझ्या स्कूटीनं तू जा, तुझ्या मम्मीच्या घरी जा आणि तिथून एक सिलेंडर घेऊन ये बाळा. तिकडून का आणू मी सिलेंडर? मग आता आपण जेवण कसं बनवायचं? तिथूनच का आणायचं आपण? का म्हणून? तिथून आता हे तुझ्या मम्मीनं मला सांगितलं नाही ना की एवढा मोठा फॉल्ट आहे. बरं, पर्याय काय ते सांग तुझ्याकडं. आठवत नाही. काहीच नाही पर्याय. ती भाजी पण अर्धवट शिजली. भाजी पण अर्धवट. चपात्या तर झाल्याच नाही, ते करायलाच घेतलं होतं, जस्टच गॅस सुरू केला. आता करायचं काय सांग तू. भूक तर लागली. त्यात विकनेस आला, हिला विकनेस. अशी खिदी हसतील म्हणते विकनेस आला. आता तू हे केलं म्हणून मी हसते, नाही तर मी सकाळपासून किती शांत बसले होते. मी एक शब्द नाही, मी खूप हळूहळू बोलत होते, माझी तब्येत बरी नाही आहे म्हणून.
इथं आपण एक सॅड म्युझिक ऍड करू. मजा आया और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना चाहता हूँ. आता हे बघा, हे असं कच्चं मच्छी असं पीठ ठेवलं असंच. अरे पीठ मळलेलं पीठ येते. हा पण आता हे पीठ असंच. हे भेंडी बघा, आता ही भेंडी काय अशीच खायची नाही, ती शिजली नाही अजून, तिच्याच परतायला टाकली होती. कसं आता काय प्लॅन काय मला सांग बाबा. नाही मला नाही तर तक्रार करू दे बाबा तुझ्या मम्मीकडं. का म्हणजे थांब जरा, काय करायचं. माझी शेगडी यूज नाही करायची कॅम्पिंगची. अरे नाही नाही नाही, अरे मी आयडिया दिलीये पण ती यूज नाही करायची. देना यूज करायची असेल तर 500 रुपये भाडं द्यायचं. दादा वाय दिस इज बिझनेस. आता ते ट्रॅव्हलिंग ब्लॉग मधून तर त्याचे पैसे वसूल होईना, असे तरी वसूल करू शकतो. नाही अरे 500 रुपये दे. चांगलं डोकं चाललं रे तुझं. नाही 500 रुपये दे. डोकं चालतंय. दे 500 रुपये दे. मी विसरलीच होते. 500 रुपये मला दिसलेत. हे 500 रुपये घेतलं मी 1000 ते तुझे नाही ते तुझ्या हाताने ते. नाही ते तुझे नाही दे इकडं आणि संपून टाक विषय. काय संबंध. मग नाहीतर बनव, कसे बनव जेवण. गॅस मध्ये मी पैसे घालते ना, मी परत देते तुला. झूठ बोलो, बार बार झूठ बोलो, जो भी बोल सकते हैं सब झूठ बोलो. नाही तू काही देत नाही, तू मला पैसे दे. पैसे दे. थँक्यू. दोस्त बेकारी नहीं है अपन, बहुत पैसे अपने पास. पहिली फुर्सत में निकल. काहीतरी वाकडं तिकडं लावणार, उलट लावणार, इथं पण नुकसान करणार काहीतरी. काय करते बाई. डोकं लावलं रे, आपली शेगडी कामाला आली. आणि बसला ना बरोबर ना. काय हे बरोबर इथं आतमध्ये जायला पाहिजे. गेलं ना, आत्ता गेला. अच्छा ठीक आहे, थँक्यू अनिरुद्ध. काय आता तरी ऑर्डर करू का अनु गॅस, का पुढच्या महिन्यात करायचंय. नाही बोल ना, पुढच्या महिन्यात करायचं असेल तर सांग, कसं करतो पुढच्या महिन्यात. सांगायचं विसरले होते. आता हा 250 रुपयाचा गॅस वापरती बाई. चालू करायचं हे माहित नाही याला. मी एखाद्याला म्हणतो जर का एखाद्याची इच्छा झाली ना, असं लव्ह मॅरेज करावं, लय त्याला प्रेमळ पोरगी भेटली, पार चांगलं घर एकदम सुधारणारी, सर्व काही बघणारी, त्याच्यावर लक्ष ठेवणारी, नितांत प्रेम करणारी, मी म्हणावं त्याने एखाद्या वेळेस तिकडं धरणात उडी मारावी. पण लव्ह मॅरेज करू नये बा, तू अरेंज मॅरेजच कर. कळतंय का तुला. तू स्वतःसाठी एकच चपाती कर बर का. ते लय महागडे ते त्याचं सिलेंडर आहे ना, छोटस बारकालं, ते लय महागड आहे. नको ना नाही रे, तू जाऊ दे. तू असं मी स्पष्ट कसं बोलू मला असं समजत नव्हतं. मला वाटलं तुला लय वाईट वाटन ग, पण जाऊ दे, तुला एकच चपाती कर बर का. नको थांब जरा. माझ्या नावाच्या 3, तुला एकच. मम्मी काकूंकडे जाऊन जेवण करून जाऊ दे. ठीक आहे चालेल, जातो. जे कोणी सांभाळ करेन त्यांच्याकडेच जातो. असं का करतो मी पार सही देऊन सगळी प्रॉपर्टी ही जी प्रॉपर्टी नाही आहे, ही लायबिलिटी दुसऱ्या कोणाच्या नावावर करायला तयार आहे. अरे काकूंच्या नावावर करून टाकतो ही लायबिलिटी. मला तू असं नको करू. नाही अशा लोकांबरोबर असंच केलं जातं. आता नेक्स्ट टाइम मी असं कधीच करणार नाही. खाओ माँ कसम. सुधारेन मी. कळालं का. तुम्हाला माझ्या असं तुम्हाला एवढा त्रास देत, सॉरी, तुम्हाला असं काय काय बोलतोय ना, म्हणून मग मी सुधारेन.
सुधारण असं बोलता बी आहे ना, असं बळ 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 काहीतरी बोलायचं ट्राय करते. शब्द तिला सुचना की काय शब्द कोणचा आहे. मग डोक्यातून आलं कुठून तरी सुधारेन. आउट ऑफ डिक्शनरी वर्ड येतो, म्हणजे तो तोंडात तर येतच नाही, पण तो अंगात पण कधीच येणार नाही. मला सगळ्यात सुखी माणूस हाच आहे. याला आहे ना काही लागत नाही, नुसतं आहे ना दिवसातून 4 वेळा म्याव म्याव करायचं. ते त्याचं जे काही ते फूड आहे, कॅट फूड, ते खायचं आणि अख्खं घर खराब करायचं. कधी इथं झोपणार, कधी तिथं झोपणार, काय सगळं घर त्याचंच आहे. मला तर कधी कधी वाटतं ना घर याचं आहे आणि आम्ही याच्याकडे रेंटवरती राहतो. आता हे बघा, याला आहे ना असंही करावं लागतं. हे बघा बाळा, अजून आमचं किती घर घाण करायचं आहे तुला? हा बोल ना. 10 वेळा बोलला वाटतं. हॅलो वा, फायनली जेवण झालं. ते बारक्या चपातीसाठी 100 रुपयाचा गॅस कशाला अजून व्हायला घालवतीस? केला बंद आता. अच्छा, बंद गॅसवरती एवढी बनती? अरे बंद केलं बघ, ऑफ आहे. हा पण काय लय ते पीठ द्यायचं ना तसंच. शेगडी महाग आहे, त्या एका छोट्या चपातीपेक्षा ही शेगडी महाग आहे. हे गप्पा बसते काय, मग आता काय पीठ काय वाया घालवायचं का? बरोबर, एवढं सगळं वायाला घालवतीस त्याचं नाही. बरं आता पीठ वायाला जेवायला बस झाला. जेवायला टायमिंग बघितला का? 4 संध्याकाळचे 4 वाजता आमच्याकडे जेवण असते. म्हणजे लंचचा टायमिंग एका डिनर ऍडव्हान्स मध्ये करतोय, मला समजा ना. काही नाश्ता केला होता ना, दिला होता ना नाश्ता. लय उपकार दिलं होतं ना जेवण. लय उपकार झाले. उपकार नाही, नाश्ता दिला म्हणजे काय, तुम्ही जेवण रात्री केलं तरी चालेल ना. नाही उशीर झाला, सॉरी. चला जेवायला बस. 250 रुपयाचा सिलेंडर वापरून पण हे बघा ही असली कच्चीच भाजी बनवली. का रे बाळा, तुला मी आवडत नव्हतं तर तू मला आधीच लग्नाच्या आधीच सांगायचं. अनुक थोडीशी झुबून, सॉरी. नाही असे डेली असे पराक्रम पण मी जे दाखवून खाऊन बघितली ती खरं शिजलेली होती. मी जे खाऊन बघितली ना, हे बघ हे बघ. आता हे असले बारकाला मला दाखवती आणि म्हणती की ही शिजलेली आहे. आता हे बारकाला शिजणारच ना. मी काय म्हणतो, जे मोठी आहे भेंडी, पण ही कसं काय नाही शिजली? मोठीवाली चेक करायची जरा, तेव्हा समजतंय. अरे नाही, तुझा गॅस वाया जाऊ नये म्हणून जास्त, म्हणून मी कमी शिजवली बहुतेक. एक दिन मुझे विधाता से मिलना है और पूछना है कौन सी वो शुभ घड़ी थी जिसमें आपने मेरी कुंडली लिखी. मला टेन्शन होतं ते वेळ मी, कारण मी जास्तच टाकली. मी थोडं असं 1 मिनिटानं अजून किती फरक पडला असता माझ्या गॅसमध्ये. शिजू का नको, आता जसं आहे तसं खाऊ. कच्चं मच्च का होईना. कच्ची लागते आणि खूपच कच्ची लागते. सो डे 2 गाईज, अजून पण सिलेंडर आलेला नाही आहे. काल सिलेंडर ऑर्डर केला होता. मे बी काल विसर्जन होतं ना, आणि मग आज त्याच्यामुळे मे बी अवेलेबल नसतील डिलिव्हरी गाईज. पाटील काकूनं सांगितलं आहे की तुमचा जो सिलेंडर आहे तो आम्हाला द्या, मग आमचा सिलेंडर आला की तुम्हाला देऊ. मग आता निघू थोड्याच वेळात आणि पाटील काकूंचा सिलेंडर घेऊन येऊ, म्हणजे ॲटलिस्ट आपलं किचनचं काम तरी चालू आहे. हे ऑलमोस्ट हाफपेक्षाही कमी झालं आहे मला वाटतं. ऑलमोस्ट संपलेलं आहे हे. आणि याच्यावरती काल रात्रीचा स्वयंपाक म्हणजे अमूने केला होता खिचडी भात. खिचडी भात तो यूट्यूबवाला ना. मला एक सांग की खिचडी भात करायला तुला यूट्यूबची गरज पडली? एवढं फेल कार्यक्रम कसं काय रे आम? म्हणजे फेल कार्यक्रम काय, मला नाही. त्यांची खिचडी जी आहे ना ती वेगळी असते, आपली खिचडी वेगळी असते. प्रॉपर रेस्टॉरंट मध्ये जशी खिचडी भात मिळतो ना, तुला खाताना फील नाही झालं का? ले बोलतो हिचा जो खिचडी भात आहे ना, घरचा पण फेलच असतो. आणि आता जर युट्यूबवाला हॉटेलची खिचडी भाताला चव येते फक्त तुपामुळे, आणि तूप होतं त्याच्यामुळे त्याला टेस्ट. अच्छा, म्हणजे हॉटेलचा पण फेलच असतो ना. ठीक आहे, मग माझं त्यापेक्षा भारी होता ना. मी बनवला होता. मला बनवला होता, मला बनवला होता. थँक्स बोल मला तू. थैंक यू, आपका ये उपकार जिंदगी भर याद रहेगा मुझे. असल्या गोष्टीसाठी थँक्यू.
असल्या काय किती चांगला खिचडी भात बनवला होता. हाय ना याला तुपाची चव होती त्याला. तू आता नेक्स्ट टाइम तू खाऊच नकोस, तू देणारच नाही काहीच. चल शिरा करून दाखव एखादा. शिरा नाही, मी नाही करणार, मला नाही येत. एवढा साधा गोष्ट आहे शिरा बनवणं, आणि ते पण तिला जमत नाही. तिच्यापेक्षा मी बरा. मी ऍटलिस्ट एक ऑमलेट तरी बनवू शकतो.